गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्यायाला अखेर यश। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामध्ये गोराणे शिवारातील शेतकऱ्यांच्या गेल्या 2 वर्षापासून महावितरण कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाला अखेर यश आलं आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत मुंबई आग्रा महामार्ग लगत असलेल्या गोराणे फाटाजवळ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी विरोधात आमरण उपोषण करण्यात आले होते। अनेक वर्षापासून या परिसरातील शेतकरी रवींद्र पाटील व इतर काही शेतकऱ्यांची गट नंबर 267 गोराणे शिवारात वीज खांबावर तार चोरीला गेली होती। ती जोडण्यासाठी वारंवार वीज कंपनीकडे पाठपुरावा केला तरी देखील वीज वितरण कंपनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती। अखेर क्रांतिकारी शेतकरी संघटना रविकांत तुपकर यांच्या बॅनरखाली आंदोलन करण्यात आले आणि या आंदोलनाला अखेर यश आलंय। लवकरात लवकर महावितरण कंपनी या ठिकाणी वीज तार टाकणार असल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आले। यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते। काय आंदोलन होतं आणि काय तुम्हाला शब्द देण्यात आले? आज 10 तारखेला आमचे शेतकरी बांधव आहेत रवींद्र संतोष पाटील पिंपरखेडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांनी आमच्याकडे क्रांतिकारी शेतकरी संघटना राज्याचे नेते शेतकरी नेते जे शेतकऱ्यांसाठी अहोरात्र काम करतात रविकांत भाऊ तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तर महाराष्ट्रात काम करीत आहोत। ईश्वर पाटील, शिवराम काका आणि शेतकरी बांधव या शेतकऱ्याचे एका वर्षापासून खांब्यावरील तार चोरीला गेले होते तरी महावितरण कंपनीची दखल घेतली होती। मग आमच्याकडे तक्रार आल्यामुळे आम्ही त्यांना रितसर त्यांना म्हटलं आता आम्ही संघटनेच्या नावाने आंदोलन नाही करायचं, आता शेतकऱ्यांना जे सक्षम करायला पाहिजे आपण की ते त्यांच्यासाठी लढायला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपण प्रत्येक घराघरात लावतोय, त्याच प्रकारे त्या विचारांचे लोक तयार व्हायला पाहिजे। त्यासाठी आम्ही त्यांना छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरित करून तिथं उपोषणासाठी महावितरण कंपनी पोलीस स्टेशन नळडाणा शिंदखेडा तहसील कार्यालयाला रितसर परवानगी अर्ज मागितला। 10 तारखेला झालं। आज आमच्या उपोषणाला बसलो 10 वाजल्यापासून बसलो होतो। तर महावितरण कंपनीचे जाधव साहेब, सुशांत अकलसुडे साहेब, शाखा बेंदा यांनी पुढच्या 10 तारखेला या शेतकऱ्याला आश्वासन दिलं आम्हाला की पुढच्या 10 तारखेपर्यंत आम्ही तुमचे तार उडवून देणार आहोत। आमचे शेतकरी बांधव समाधानी झाले की आमचं आंदोलन मला 10 तारखेपर्यंत यश येणार आहे। एवढं तर झालं काम। पण जे तार चोरीला जातात शेतकऱ्यांचे दैनंदिन जर 15 दिवसात त्याच्यात तर पोलीस प्रशासनाने चोरीला गेलेले तार चोर सापडायला पाहिजे, कारण की शेतकऱ्यांचे गुरे चोरीला जात आहे, ढोळे चोरीला जात आहे। यासाठी शेतकऱ्यांसाठी पोलीस प्रशासनाने चोर पकडून द्यायला पाहिजे आणि चांगले अधिकारी द्या की जे चोऱ्या होणार आहेत आमच्या परिसर धुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे। एवढी विनंती करतो। वंदे मातरम।